एक महत्त्वाची बातमी पाहतोय कोल्हापुरातून। कोल्हापुरात झाडे लावण्याच्या कामाचे तब्बल 10,78,000 रुपये थकीत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। महेश सुतार यांनी कंत्राटदार रवींद्र केंपवाडे यांच्याकडून काम घेतलेलं होतं। जवळपास 13,000 झाडे लावण्यासाठी 22,42,000 रुपयांचं काम मिळालं होतं। त्यापैकी 11,63,000 रुपये अदा झाले असून उर्वरित रक्कम थकीत आहे। पैसे न मिळाल्यानं सुतार यांनी तक्रार केली आहे, तर कंत्राटदारानं झाडं जगवण्यासाठी पाठपुरावा न केल्यामुळे केवळ 20% झाडं जगली असल्याचा आरोप महेश सुतार यांनी केलाय। कंत्राटदाराला एक काम जे ते मिळालं होतं, त्यापैकी जी झाडं त्यांना लावायला सांगितली गेली होती, जी रक्कम त्यांना अदा करण्यात येणार होती, त्यामध्ये तफावत असल्यामुळे आता तेच पैसे, काम केलेले पैसे मागण्यासाठी त्यांना अनेक वेळा हेलपाटे जे आहेत ते घालावे लागत आहेत। आणि त्या संदर्भातले पीडित आपल्या सोबत आहेत, संजय सुतार म्हणून आहेत। कसलं काम नेमकं तुमचं हे होतं, कशा पद्धतीनं हे सगळं तुमच्याबरोबर आता व्यवहार झाला होता आणि आता काय प्रत्यक्षात परिस्थिती? मागल्या वर्षी जूनमध्ये मला बोलवून घेतलं त्यांनी आणि ते रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावायचं काम त्यांना मिळाले। त्यानुसार त्यांनी थोडेफार खड्डे मारले होते। मग खड्डे मारलेले जे होते ते 140 रुपये प्रमाणे मला काम दिलं आणि खड्ड्याचं 60 रुपये सेपरेट दिलं, जिथं खड्डे मारायचे शिल्लक आहेत। त्यानंतर त्यांना ट्री गार्डचे पण कामं मिळाली, गार्ड लावायची, मग ते जे 60 रुपये असे मी जवळ आपल्या कोल्हापुरातल्या 4 तालुक्यात 7,500 आणि सांगलीमध्ये 5,500 झाडं त्यांची लावून दिलीत। ते लावून मी त्या ॲपवरती अपलोड पण करून दिलेत। तिने मला त्यावेळी ॲडव्हान्स आणि टँकर खर्च, हमाल खर्च असं मिळून माझं बिल टोटल 33 लाख होते। त्यातलं मला ॲडव्हान्स 11 लाख रुपये आणि 11 लाख रुपये तिने त्या टँकरचं बिल दिले। त्यांच्याकडून माझा अजून 10,68,000 आणि GST येणे बाकी आहे। GST 18% बसेल आणि ते मागं मी त्यांना डिसेंबरमध्ये पहिलं बिल पाठवलेलं होतं, त्यावेळी बिलं झालेलं नाहीत, म्हटले नंतर देऊया। परत मला मार्चमध्ये ते झाडं त्यांची मिळालेली, ती मला म्हटले तुम्हाला काय असेल ते खर्च देतो, ती लावून द्या। ते त्याप्रमाणे लावून 100% हे करून मला सांगितलेलं की जे बिल येईल त्यातलं पहिलं तुमचं पैसे काढून घ्या। त्यांना त्याप्रमाणे बिल मिळालं, पण तिने मला ते सांगितलं नाही। मला 2 महिन्यानंतर समजलं। तिची विचारणा केली असता ते म्हणले ते इतर कामाला खर्च झालेत, परत देतो। परत आता महिना झालं येऊन बिल नाही असं मला म्हणजे व्हॉट्सअपवर सांगतात आणि तिथं गेलं की भेटत नाहीत। मी त्यांच्याकडे वारंवार हे करतोय तर फोन ब्लॅकलिस्ट ब्लॉक केलाय आणि माझ्या मुलग्याच्या फोनवर अपमानास्पद माझ्याबद्दल बोलायला माझ्या घरी देणेकरी यायला लागल्यात। मला साहेब हे पैसे नाही भेटले, आत्महत्याशिवाय पर्यायच नाही दुसरा। प्रत्यक्षात आम्हाला जर तुम्ही जिथं कामं केली होती ती स्पॉट दाखवले तर तिथं प्रत्यक्षात आम्हाला झाडं दिसतील? हो, दाखवू शकतोय मी। पण झाडं आहेत का, जगलेली दिसतील का आम्हाला? पन्हाळ्याला तर आहेत, इकडं राधानगरी, बुदडगड या साईड कुठं झाडं जगलेली? कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।